नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये। आता आपण 8व्या वर्गाचं सामान्य ज्ञान अभ्यासत आहोत। यामधला एक चॅप्टर मी अपलोड केला आहे। हा दुसरा चॅप्टर आहे ज्याचं नाव आरोग्य व रोग आहे। रोगावर एक ना एक प्रश्न आयोग विचारत असतं। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा। आरोग्याची एक व्याख्या आहे ज्याला रोगाचा नुसता अभाव म्हणजेच आरोग्य नव्हे, तर शारीरिक, मानसिक आणि सामाजिकरित्या पूर्णपणे सदृढ असण्याची स्थिती म्हणजे आरोग्य होय। आणि रोगाची सुद्धा एक व्याख्या दिलेली आहे त्यांनी। शरीरात क्रियात्मक किंवा मानसिक क्रियात्मक शरीरातील महत्त्वाच्या जैविक कार्यामध्ये अडथळा आणणारी स्थिती म्हणजे रोग होय। प्रत्येक रोग विशिष्ट लक्षणे असतात। आता रोगाचे प्रकार पडतात जसं की कालावधीनुसार आणि कारणानुसार। आता कालावधीनुसार म्हणलं तर दीर्घकालीन रोग आणि तीव्र रोग असे दोन प्रकार पडत असतात। आणि कारणानुसार म्हणलं तर अनुवंशिक रोग, त्याचबरोबर अपजिर्जित रोग म्हणजेच संसर्गजन्य रोग किंवा असंसर्गजन्य रोग। आता संसर्गजन्य रोगामध्ये सर्दी आहे, फ्लू आहे, डेंग्यू आहे। आणि असंसर्गजन्य रोगामध्ये मधुमेह आहे, हृदयविकार आहे। हे झाले रोगाचे प्रकार आणि त्याची कारणं किंवा कालावधीनुसार त्याचे वर्गीकरण। यानंतर संसर्गजन्य रोग किंवा संक्रामक रोग, ज्याचे कारण, संक्रमणाचा माध्यम आणि लक्षणे आणि त्यावर काय उपचार आहे, हे एका तक्त्यातून आपल्याला या चॅप्टरमध्ये सांगितलेलं आहे। तर पहिला आहे क्षयरोग किंवा त्यालाच ट्युबरक्युलोसिस असं म्हणतात, म्हणजेच क्षय किंवा टीबी। आता भारत 2026 मध्ये टीबी मुक्त देश करणार आहे, हे भारताचं एक उद्दिष्ट आहे। मग क्षयरोग किंवा टीबी कशामुळे होतो, तर जीवाणूमुळे होतो। तर कुठला जीवाणू आहे, तर मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली हा जीवाणूचं नाव आहे। आता आपल्याला यावर प्रश्न, टीबीवर कुठली लस आहे किंवा टीबीला कुठला उपचार आहे किंवा टीबीचा कुठला जीवाणू आहे, असे प्रश्न विचारले जातात। मग यानंतरच्या भागामध्ये ते संक्रमणाचं माध्यम किंवा लक्षणं हा लाईन वाईज प्रश्न विचारू शकतात, तर ते आपण पाहून घेऊत। आता टीबीचं संक्रमणाचं माध्यम आहे रोगाच्या थुंकीतून हवेमार्फत रोगाच्या सानिध्यात दीर्घकाळ असल्यामुळं, रोगाच्या वस्तू वापरल्यामुळं क्षयरोग किंवा टीबी होत असतो। त्याचे लक्षणे काय आहे, दीर्घकालीन खोकला, थुंकीतून रक्त पडणे, वजन कमी होणे आणि श्वासोच्छवासाच्या प्रक्रियेत त्रास होणं। उपचार काय आहे त्याला, तर BCG ही लस आहे जी टोचून घ्यावी लागते आणि नियमित औषध घ्यावे लागते। आणि डॉट्स नावाचं एक उपचार आहे जो नियमित घ्यावा लागतो। त्यानंतरचा रोग आहे कावीळ। हा रोग कशामुळे होतो, तर विषाणूमुळे होतो, ज्याचं नाव हेपॅटायटिस A, B, C, D आणि E इतके विषाणू आहेत। आणि याचा संक्रमणाचं माध्यम आहे पाणी आणि रुग्णासाठी वापरलेल्या सुया आणि रक्तप्रदान। याची लक्षणे आहेत भूक मंदावणे, दीर्घ किंवा जास्त पिवळा लघवी येणे, थकवा येणे, मळमळ लागणे, उलटी आणि राखाडी कलरची विष्ठा होणे। याच्यावर उपचार आहेत पाणी उकळून व गाळून प्यावे, स्वच्छतागृहच वापरावे आणि हात साबणाने स्वच्छ धुवावेत। त्यानंतरचा रोग आहे अतिस्वार किंवा हगवण किंवा त्याला लूज मोशन असं म्हणतो किंवा त्यालाच आपण डायरिया सुद्धा म्हणत असतो। हा रोग जीवाणू आणि विषाणू या दोन्ही गोष्टींना होतो। यानंतरच्या पेजवर आता डेंग्यू या रोगाबद्दल माहिती सांगितलेली आहे। तर डेंग्यू हा साठलेल्या पाण्यात डास अंडी घालतात आणि त्यांच्या वाढीस पोषक वातावरण निर्माण होऊन त्यांची
संख्या वाढत असते. त्यापैकी एडिस इजिप्ती प्रकारच्या डासामार्फत डेंगू हा संसर्गजन्य रोग होतो. हा आजार फ्लेविव्हायरस या प्रकारातील डेन 14 या विषाणूमुळे होतो. मग माहीत आहे का तुम्हाला या सत्रामध्ये हिवतापाचा प्रसार ॲनोफिलस डासाच्या मादीमुळे होतो, तर हातीरोगाचा प्रसार क्युलेक्स डासाच्या मादीमुळे होतो. ॲनाफिलस व एडिस डासाचे वास्तव्य स्वच्छ पाण्यात असते, तर क्युलस डास हा दूषित किंवा गटारामध्ये असल्या घाण पाण्यात त्यांचं वास्तव्य असतं असं सांगितलेलं आहे. त्यानंतर दुसऱ्या पेजवर स्वाईन फ्लूचं निदान असं एक आपल्याला तक्ता दिला आहे आणि ज्यामध्ये त्यांनी स्वाईन फ्लूच्या निदानासाठी रुग्णाच्या घशातील द्रव पदार्थाचा नुसता प्रयोगशाळेत तपासणी करून पाठवावी लागते. त्याचबरोबर राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था, ज्याचं नाव आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी किंवा NIV पुणे, व राष्ट्रीय संचार रोग संस्था इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ट्युबरक्युलोसिस डिसीजेस, ज्याचं नाव शॉर्ट फॉर्म आहे NICD, दिल्ली येथे आहे, तेथील प्रयोगशाळेत तपासणीची व्यवस्था उपलब्ध आहे म्हणून आपल्याला सांगितलेलं आहे स्वाईन फ्लूच्या बाबतीत. त्याचबरोबर माहीत आहे का तुम्हाला या सत्रामध्ये त्यांनी मार्च 2009 मध्ये मेक्सिको देशात आजाराची प्रथम बाधा झाली. स्वाईन फ्लू युब्युलस म्हणजेच H1N1 या विषाणूमुळे होतो. हा रोग डुकरामध्ये आढळणाऱ्या विषाणूमुळे होतो. डुकरामध्ये वावरणाऱ्या व्यक्तीला ह्या विषाणूची बाधा होते म्हणून सांगितले. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा असा आजार एड्स, ज्याचं नाव आहे इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम. हा रोग HIV किंवा ह्यूमन इम्युनिटी व्हायरस या विषाणूमुळे मानवाला होतो. यामध्ये मानवाची नैसर्गिक रोगप्रतिकारशक्ती हळूहळू दुर्बल होते व विविध रोगांची लागण होते. वैद्यकीय प्रयोगशाळेत याची चाचणी किंवा निदान केल्यास एड्सचे निदान निश्चित करता येत नाही. त्यामुळं नेमकं निदान करण्यासाठी ELISA म्हणजेच ELISA ही रक्ताची चाचणी केली जाते आणि त्यामुळे एड्सची लक्षणे व्यक्तिसापेक्ष असतात. आता नेहमी लक्षात ठेवा या गोष्टीमध्ये त्या एड्सनी आजारग्रस्त व्यक्तीबरोबर कसं वागायचं, तर त्यामध्ये त्यांनी सांगितलं की स्पर्श केल्याने किंवा सोबत जेवल्याने किंवा त्यांची काळजी घेतल्याने एड्स होत नाही, तर सर्वसामान्य व्यवहार करावा एड्स बाधित व्यक्तीबरोबर. यानंतरच्या पेजवर आपल्याला असंसर्गजन्य रोग हे दिलेले आहे, ज्यामध्ये कर्करोग म्हणजेच त्याला आपण कॅन्सर म्हणतो. कॅन्सर झाल्यामुळे पेशीच्या अनियमित व असामान्य वाढीलाच कॅन्सर असं म्हणतात. किंवा कॅन्सरची लक्षणे आहेत दीर्घकालीन खोकला, आजार घोगरा होणे, गिळताना त्रास होणे, उपचार करूनही बरा न होणारा व्रण किंवा सूज, स्तनात गाठी निर्माण होणे आणि अकारण वजन घटणे या गोष्टी आपल्याला कर्करोग असल्याची लक्षणे दाखवतात. मग कर्करोगावरील आधुनिक निदान काय आहे किंवा उपचार पद्धती काय आहे, तर कर्करोगाचे निदान करण्यासाठी टिश्यू डायग्नोसिस म्हणजे CT स्कॅन, MRI स्कॅन आणि मायक्रोग्राफी, बायोप्सी इत्यादी तंत्राचा वापर करण्यात येतो. तर उपचारामध्ये रसायनोपचार, किरणोपचार व शल्यचिकित्सा या प्रचलित पद्धतीबरोबरच रोबोटिक सर्जन आणि लॅप्रोस्कोपी सर्जन या अशा पद्धतीचा उपचार करण्यात येत असतो. त्यानंतर हे नेहमी लक्षात ठेवा याच्यामध्ये तक्त्यामध्ये आपल्याला सांगितले की आहारावर योग्य नियंत्रण ठेवल्यास काही प्रकारच्या कर्करोगापासून संरक्षण मिळते. जसं की कर्करोगावर आधुनिक उपचाराबरोबरच शारीरिक व्यायाम केल्यास अधिक फायदा होतो. तंबाखूचं सेवन नाही करायचं किंवा धूम्रपान व्यसनामध्ये पडायचं नाही. त्यानंतर
मधुमेह या आजाराबद्दल आपल्याला माहिती दिलेली आहे. हा आजार स्वादुपिंडात निर्माण होणारे इन्सुलिन हे संप्रेरक रक्तातील ग्लुकोज शर्करेच्या प्रमाणात नियंत्रण ठेवणे, त्याचबरोबर इन्सुलिनचे प्रमाण कमी झाल्यास शर्करेचे प्रमाण नियंत्रित होत नाही. या विकारामुळे मधुमेह किंवा डायबिटीज होत असतो. मग याची कारणे काय आहेत? तर हा रोग अनुवंशिक तर आहेच, पण अतिलठ्ठपणा, व्यायामाचा कटाक्ष अभाव आणि मानवी किंवा मानसिक ताण यामुळं हा रोग होत असतो. माहीत आहे का तुम्हाला? या सत्रामध्ये त्यांनी सध्या देशात साधारणतः 7 कोटी मधुमेह रुग्ण आहेत, तर जगामध्ये मधुमेह सर्वाधिक रुग्ण भारतातच आढळतात असं सांगितलेलं आहे. त्याचबरोबर हे नेहमी लक्षात ठेवा, या सत्रामध्ये त्यांनी प्रत्येक रोगाला विशिष्ट असे वैज्ञानिक कारण असते. दैवी प्रकोप किंवा इतर व्यक्तीच्या मत्सरामुळे रोग होत नाही असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे, ज्यामुळं तुम्ही जादूटोणा, मंत्रतंत्र या गोष्टीपासून दूर राहावं असं सांगितले. यानंतर हार्ट अटॅक. सध्याला आपण पाहतो अचानक मृत्यू होतो आणि कशाने झाला असं विचारल्या असता आपल्याला कुणी पण सांगतं की त्या व्यक्तीला हार्ट अटॅक आला असतो. तर मग ह्या हार्ट अटॅकची कारणं काय असतात? तर बिडी किंवा सिगारेट पिणे, मद्यपान करणे, मधुमेह, रक्तदाब किंवा लठ्ठपणा, शारीरिक श्रमाची कमतरता असणे, व्यायामाचा अभाव, सतत बैठक काम करणे, अनुवंशिकता, तणाव, रागिष्टपणा व चिंता या गोष्टी हृदयविकाराची कारणे असतात. त्यानंतर आपल्याला हे नेहमी लक्षात ठेवा, या तक्त्यामध्ये त्यांनी सांगितले की पहिल्यांदा 108 क्रमांक रुग्णवाहिकेला फोन करा जर कोणाला हार्ट अटॅक आला तर, आणि रुग्णाचे खांदे हलवून तो शुद्धीवर आहे हे तपासून घ्या. त्यानंतर रुग्णाला कडक पृष्ठभागावर झोपून शास्त्रशुद्ध पद्धतीने रुग्णाच्या छातीवर दाब द्या. या पद्धतीने कंप्रेस ओली लाईफ सपोर्ट मिळतो. यामध्ये 1 मिनिटाला 100 ते 120 दाब या गतीने किमान 30 वेळा छातीच्या बरोबर मध्यभागी दाब द्या असं सांगितलेलं आहे. आता हृदय विकाराचं कुठल्या गोष्टी केल्या जातात? तर अँजिओप्लास्टी केली जाते, बायपास सर्जरी केली असते, ओपन हार्ट सर्जरी केलेली असते, हृदय दुसरं बसवलं जातं, त्याला हृदय प्रत्यारोपण असं म्हणतात, किंवा स्टेप्स टाकणं केलं जातं आणि स्पेस मेकर बसवून त्यांच्या हृदयाची कंट्रोल केलं जाते, हार्टबीट. यानंतर रक्तदानाचं महत्त्व आपल्याला सांगितलेलं आहे. रक्तदानाचे 1 युनिट रक्तदान एका वेळेला किमान 3 रुग्णांची गरज पूर्ण करू शकते. तसेच तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी, रक्तबिंबिका एका वर्षात 4दा रक्तदान केल्यास 12 रुग्णाचे प्राण वाचवता येतात. त्यानंतर नेत्रदानाचं महत्त्व आपल्याला सांगितलेलं आहे. मृत्यूनंतर आपल्याला नेत्रदान करता येते, त्यामुळे अंध व्यक्तीला दृष्टी मिळू शकते. आणि साजरे करूया आरोग्य दिन विशेष या भागामध्ये किंवा या सत्रामध्ये त्यांनी 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिन, 29 सप्टेंबर जागतिक हृदय दिन, 14 जून जागतिक रक्तदान दिन आणि 14 नोव्हेंबर जागतिक मधुमेह दिन या दिनांचं नोंद सांगितलेली आहे. आणि माहीत आहे का तुम्हाला, या सत्रामध्ये पंतप्रधान जनधन योजना, जी की 1 जुलै 2015ला भारत सरकारने जाहीर केली, या योजनेअंतर्गत उत्तम दर्जाच्या औषधी कमी किमतीत जनतेला उपलब्ध करून देण्यासाठी जन औषधी स्टोअर्स सुरू करण्यात आलेले आहेत. आणि भारतीय कंपन्या मोठ्या प्रमाणात जेनरिक औषधाची निर्यात करतात, परंतु देशात मात्र ब्रँडेड कंपनीच्या नावाने जास्त किमतीला औषध विकतात. औषधे अमेरिकेत 80% जेनरिक औषधाला वापर केला जातो, ज्यामुळे औषधावरील शेकडो अब्ज रुपये तेथे
वाचवले जातात. आणि आपला देश मेडिकल फील्डमध्ये खूप चांगला आहे आणि वेगवेगळ्या आजाराचं निदान आपल्या देशात होत असतं. त्याचबरोबर आपल्या देशामध्ये जे काही नामांकित डॉक्टर आहेत ते दुसऱ्या देशामध्ये जाऊनसुद्धा सर्जरी करत असतात. यानंतर आपण पुढचा धडा अभ्यास होता. पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.